Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with a C++ series. आजचा आपला लेक्चर नंबर 11 आहे आणि या लेक्चरमध्ये आज आपण टॉपिक बघणार आहे कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. आत्तापर्यंत आपण 10 लेक्चर्स कंप्लीट केले आहे C++चे आणि सगळे इम्पॉर्टंट आहेत. ॲक्च्युली C++चा रिड्यूस सिलेबस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की C++चा रिड्यूस सिलेबस काय आहे आणि त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. सो तुम्ही तो रिड्यूस सिलेबस जरूर पहा. कम्प्युटर सायन्स 1चा सुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि कम्प्युटर सायन्स 2चा सुद्धा अपलोडेड आहे. तर तुम्ही नक्की तो बघा व्हिडिओ की कोणता सिलेबस रिड्यूस झालेला आहे. त्यानुसारच आता मी तुमचे सगळे लेक्चर्स स्ट्रक्चर्ड केलेले आहे. सो आजचा आपला जो आहे तो आहे कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. दिस वन इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक ॲज पर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तुमच्या एक्झाममध्ये यावर क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला जाऊ शकतो. 3 मार्कांसाठी क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. 3 मार्कांसाठी कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्सवर शॉर्ट नोट म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि याच्या पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 10मध्ये लेक्चर नंबर 10मध्ये आपण कव्हर केलं पॉइंटर्स, है ना. लेक्चर नंबर 10मध्ये आपण डिटेल डिस्कशन केलं की व्हॉट इज मीन बाय पॉइंटर्स अँड द ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर्स, हाऊ पॉइंटर्स वर्क्स इन C++ लँग्वेज. ओके, so importance of pointer we already covered in the previous video. If you missed that video, go in the description or check out the CS Academy channel. The video is already uploaded in our channel. Okay, so this video is depend on the previous lecture, so please check out the lecture number 10. After that watch this video. Okay, so in this video we are going to learn the call by value and call by reference. This is a extended concept of pointers. एक्सटेंडेड कन्सेप्ट ऑफ पॉइंटर म्हणजे पॉइंटर शिकल्यानंतर पॉइंटरलाच रिलेटेड असलेला आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो लेट स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. लेक्चर नंबर 10 कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, प्लीज CS अकॅडमीला सबस्क्राईब करा, या व्हिडिओच्या लाईक बटनला प्रेस करा, बेल आयकनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंट्सला याचा फायदा होईल. आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देत आहे. सो तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज पोहोचवा प्लीज. सो आय विल गिव यू मोर अँड मोर कंटेंट फॉर युअर एक्झाम. ओके, सो प्लीज कमेंट इफ यू हॅव एनी क्वेरी. Let me know in the comment section. Okay, so let's start. The first point is, first of all we will see the call by value, after that we will see the call by reference. There are the 2 topics in today's lecture. So first of all, call by value. So what is meant by call by value? The first point is कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. हा जो आजचा टॉपिक आहे हा संपूर्णपणे पॉइंटर्सवर डिपेंड आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही आधीचा लेक्चर जर बघितला असेल तर तुम्हाला आजचा लेक्चर खूप चांगल्या पद्धतीने समजेल, कारण की पॉइंटर्स हा डिटेल डिस्कस केलेला आहे मी आधीच्या लेक्चरमध्ये. सो आता हा जो चॅप्टर आहे, हा जो टॉपिक आहे, हा तुम्हाला लवकर समजण्यासाठी तुम्ही पॉइंटर्स बघा. ओके, सो तसाही तुम्हाला पूर्णपणे कळेल कारण याच्यामध्ये पण आपण डिटेल्स डिस्कशन करणार आहोत. पण तुम्ही जर तो लेक्चर बघितला असेल तर सेपरेटली तुम्हाला पॉइंटर लवकर लक्षात येईल. सो पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच होल्ड द ॲड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. पॉइंटरची डेफिनेशन आपण बघितली होती की पॉइंटर म्हणजे काय, एक व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये ॲड्रेस स्टोअर आहे दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो, त्या व्हेरिएबलला म्हणतात पॉइंटर. द पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच पॉइंट्स टू द अनादर व्हेरिएबल दॅट or holds the address of another variable, that is called as nothing but a pointer. Next point is, and pointer, the star operator is used to declare the pointer. If we want to declare any variable, if we want to declare any pointers variable, we have to write star operator in front of the name of that variable. Okay, so star operator is very much important in pointers variable. If we want to declare any pointers variable, we have to write the star operator in front of name of that variable. So the variable which has star operator with name
that variable is called as nothing but a pointers variable. So star operators are used to declare the pointers. Next one is the use of pointer in function definition may be classified into the two groups, call by value and call by reference. We already covered the advantages of pointers in the previous lecture. We already covered the what are the advantages, and in that video we already mentioned this point. Pointer is used in the function definition. Pointers variables are used to pass the arguments to the function, है ना. फंक्शनला आपण आर्ग्युमेंट पास करण्यासाठी पॉइंटर्सचा यूज करतो. सो तो जो पॉइंट आहे की म्हणजे आपण एखाद्या फंक्शनमध्ये ॲज अ पॉइंटर आर्ग्युमेंट म्हणून पास करू शकतो. तर तो कशा प्रकारे पास करू शकतो, तर त्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर आपण कॉल बाय व्हॅल्यू, म्हणजे एखाद्याची व्हॅल्यू कॉल करून आपण ती व्हॅल्यू यूज करू, आणि एखाद्याचा रेफरन्स. व्हॉट इज मीन बाय रेफरन्स? रेफरन्स इज नथिंग बट अ ॲड्रेस. रेफरन्स इज नथिंग बट ॲड्रेस. एखाद्याचा ॲड्रेस मागून आपण एखाद्याचा ॲड्रेस घ्यायचा आणि मग त्याच्यातली व्हॅल्यू यूज करायची, किंवा डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायची. दोन पद्धती आहेत इथे. दोन पद्धती आहेत. एकदा फक्त व्हॅल्यू घेऊन काम करायचं, डायरेक्ट त्या व्हॅल्यूचं काम करायचं. नाही, जर समजा ती आपल्याला व्हॅल्यू नसेल घ्यायची, तर त्या व्हॅल्यूचा ॲड्रेस घ्यायचा. जर त्या व्हॅल्यूचा ॲड्रेस जर आपल्याकडे असेल, व्हॉट इज मीन बाय ॲड्रेस? रेफरन्स. रेफरन्स जर म्हणजे त्या व्हॅल्यूचा जर ॲड्रेस आपल्याकडे असेल तर आपण डिरेक्टली त्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचू शकतो, बरोबर. सो देर आर द two methods to access the value, and for that we use the pointers in function definition. म्हणजे फंक्शनमध्ये आर्ग्युमेंट पास करण्यासाठी किंवा पॅरामीटर्स पास करण्यासाठीच्या दोन पद्धती आहेत. त्या कोणत्या आहेत? कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. अँड या दोन ज्या पद्धती आहेत त्या कोणत्या कशामुळे आपण यूज करू शकतो? वी कॅन यूज बाय युजिंग pointers. Okay, next one. First of all, we will see what is meant by call by value. First point is when the portion of the programs invokes a function control will transfer from main function to the calling function, and the value of actual arguments is copied to the function. Means मी तुम्हाला जर इथे सांगायचं झालं तर बघा, एक आता मी प्रोग्राम लिहिते आहे. ओके, चलो प्रोग्राम बघूयात आपण. मेन, कारण की आपला कुठलाही प्रोग्राम कुठून सुरू होतो? मेनपासून सुरू होतो. मेन आहे, बरोबर. सो मेनमध्ये एक आपण फंक्शन डिक्लेअर्ड करणार आहोत. फॉर एक्झाम्पल चालू आहे फंक्शन इंट एक्स. ओके, हे आपलं एक फंक्शन आहे, बरोबर. या फंक्शनच्या काही लाईन्स असतील काही, बरोबर. आणि मग आता आपल्याला फंक्शनची डेफिनेशन लिहायची आहे. काय लिहायची आहे? फंक्शनची डेफिनेशन आपल्याला लिहायची आहे. सो डेफिनेशन इज लाईक void इज नथिंग बट अ डेटा टाईप. void फंक्शन, एकदा आपण काय केलं? फंक्शनला कॉल केलेलं आहे, आणि आता आपण काय लिहितोय? फंक्शनची डेफिनेशन लिहितो आहे. काय लिहितो आहे? एक मिनिट. फंक्शनची डेफिनेशन लिहितोय, बरोबर. फंक्शनची आपण काय लिहितोय? डेफिनेशन. सो इंट एक्स इंट ए, बरोबर. हा आपला फंक्शन झाला, आणि इथे आपण काय केलं? त्याची परत लाईन्स येतील काही आणि फंक्शन होईल. सो दिस वन इज अ कॉल बाय व्हॅल्यू. एक्झाम्पल ऑफ कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं तर हे काय आहे? फंक्शन इंट एक्स. आपण काय केलं? हे फंक्शनला कॉल केलेलं आहे. आपण इथे काय केलं? फंक्शनला कॉल केलेलं. म्हणजे फंक्शन नावाचा जो कोणता फंक्शन आपल्या प्रोग्राममध्ये आहे तो एक्झिक्यूट करा. आता मग काय होईल? जेव्हा आपला प्रोग्राम एक्झिक्युशन सुरू होईल तर फर्स्ट लाईन म्हणजे लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होते. एक लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन असं एक्झिक्युशन होते. सो फर्स्ट लाईन मेनला एक्झिक्यूट केलं, दुसऱ्या लाईनवर आला ते एक्झिक्यूट केलं, तिसऱ्या लाईनवर आला एक्झिक्यूट केलं, चौथ्या लाईनवर सपोज जर फंक्शन इंट एक्स नावाचा फंक्शन लिहिलेलं आहे. सो तेव्हा काय होईल?
तेव्हा काय होईल, हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर कुठे चालला जाईल, वॉइडकडे येईल. म्हणजे जिथे त्या फंक्शनची डेफिनेशन लिहिलेली आहे त्या डेफिनेशनवर कंट्रोल काय होईल, पास होईल. म्हणजे या फंक्शन कॉल करण्यापासून तर तो ॲक्च्युअल फंक्शनपर्यंत जाईल. म्हणजे जिथे ॲक्च्युअल फंक्शन आपल्या लिहिलेलं आहे त्या फंक्शनकडे कंट्रोल पास होईल. ओके, म्हणजे जर साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं, जर एक आपली रो आहे, स्टुडंटची रो आहे, ओके, स्टुडंट्सची रो आहे आणि त्या रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे की जर पहिल्या मुलाला चॉकलेट दिलं, दुसऱ्या मुलाला चॉकलेट दिलं आणि दुसऱ्या मुलाने सांगितलं की तुम्ही आता डायरेक्ट 5व्या मुलाला चॉकलेट द्या, 5व्या मुलाला चॉकलेट द्या, तर आपल्याला काय करावं लागेल, दुसऱ्या मुलानंतर डायरेक्ट 5व्या मुलाकडे जावं लागेल, 5व्या मुलाकडे जावं लागेल ना. तर 5th नंबरच्या स्टुडंटला जेव्हा आपण चॉकलेट देऊ तर तो काय म्हणेल, तुम्ही जिथून आले तिथेच परत जा, तुम्ही जिथून आले तिथेच परत जा. सो हा काय करेल, याला एक्झिक्यूट करेल पूर्ण, है ना, याला पूर्ण एक्झिक्यूट करेल. आणि जेव्हा हा शेवटी येईल तो काय म्हणेल, तुम्ही तुमच्या जागी चालले जा. म्हणजे मग परत कंट्रोल कुठे येईल, इथे येऊन जाईल. जिथून आला त्याच्यानंतर तो काय होईल, त्याच्या जागेवर वापस जाईल. इथे काय म्हटलं आहे, वेन द पोर्शन ऑफ प्रोग्राम इन्व्होक्स द फंक्शन कंट्रोल विल ट्रान्सफर टू द मेन फंक्शन, टू द कॉलिंग फंक्शन. ओके, अँड द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स इज कॉपीड्स टू द फंक्शन. म्हणजे आता बघा, इथे जेव्हा आपण फंक्शनला कॉल केलेलं आहे तिथे आपण आर्ग्युमेंट पास केले. हे इंट एक्स काय आहे, हे आर्ग्युमेंट्स आहे, पॅरामीटर्स आहेत. तर जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो तर तो जेव्हा ॲक्च्युअल फंक्शनमध्ये जातो, जेव्हा ॲक्च्युअल डेफिनेशनमध्ये जातो, तर इंट एच्या जागी कोणती व्हॅल्यू येईल, इंट एक्स. इंट एच्या जागी कोणती व्हॅल्यू येईल, इंट एक्स. म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू कॉपी कुठे होईल, एमध्ये कॉपी होईल. म्हणून मग या एक्सची व्हॅल्यू एमध्ये कॉपी झाल्यानंतर एची व्हॅल्यू या फंक्शनमध्ये यूज होईल आणि येणारं उत्तर कोणाला मिळेल, फंक्शन इंट ऑफ एक्स. म्हणजे जिथून कॉल झाला त्याला त्याचं आन्सर मिळेल. ओके, म्हणजे याने काय केली, डायरेक्ट व्हॅल्यू यूज केली, डायरेक्ट व्हॅल्यू यूज केली. जर आपण एक्सची व्हॅल्यू एमध्ये कॉपी करत आहे तर म्हणजे काय करत आहे की एक्सची व्हॅल्यू आपण एला ट्रान्सफर करत आहे. म्हणजे त्याला कॉल केलं की त्या डिरेक्टली त्या व्हॅल्यूला कॉल केलेलं आहे. म्हणून या मेथडला आपण काय म्हणतो, कॉल बाय व्हॅल्यू. वेन द पोर्शन ऑफ प्रोग्राम इन्व्होक्स, म्हणजे पोर्शन ऑफ प्रोग्राम म्हणजे जर प्रोग्राममधल्या एखाद्या पार्टनी जर एखाद्या फंक्शनला कॉल केलं तर तो काय करतो, त्या फंक्शनचा कंट्रोल ट्रान्सफर करतो कुठे, जिथे तो फंक्शन ऑलरेडी डिफाईन केलेला आहे तिथे. आणि काय करतो, त्या पॅरामीटरची जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू त्या फंक्शनच्या आर्ग्युमेंटमध्ये कॉपी करतो. सो कॉलिंग फंक्शन अँड द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट इज कॉपीड्स टू द फंक्शन्स. ओके, नेक्स्ट पॉईंट इज ओके, हे ते 2 फंक्शन दिलेले आहेत. सो त्याच्यामुळे आपण होईल, तुम्हाला लक्षात येईल. Within the function, the actual value may be altered or changed. Within the function, the actual value may be altered or changed. म्हणजे जेव्हा फंक्शनमध्ये जो व्हॅल्यू जाईल, ही व्हॅल्यू जेव्हा फंक्शनमध्ये जाईल, इथे यूज होईल ना, ही व्हॅल्यू एची व्हॅल्यू या फंक्शनमध्ये जेव्हा यूज होईल तेव्हा ती चेंजसुद्धा होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये काही बदल्स पण घडू शकतात. परंतु इथे जी एक्सची व्हॅल्यू आहे एक्झॅक्टली व्हॅल्यू कुठे येईल, एमध्ये येईल. कारण की या फंक्शनने काय केलं, या फंक्शनला कॉल केलं की तू माझी मदत करून दे, है ना. सो दिस वन इज अ कन्सेप्ट ऑफ कॉल बाय व्हॅल्यू. नेक्स्ट आहे, वेन द कंट्रोल इज ट्रान्सफर बॅक फ्रॉम द फंक्शन टू द प्रोग्राम, अल्टर्ड व्हॅल्यू आर नॉट ट्रान्सफर बॅक. दिस टाईप ऑफ पासिंग फॉर्मल आर्ग्युमेंट्स. ओके, म्हणजे आता जेव्हा हा फंक्शन पूर्णपणे एक्झिक्यूट होईल, मी तुम्हाला काय सांगितलं की 5व्या स्टुडंटला चॉकलेट दिल्यानंतर तो काय म्हणेल की तुम्ही जिथे आले तिथे परत जा आणि परतपासून चॉकलेट्स वाटायला सुरुवात करा. तशी ही कन्सेप्ट आहे की आता हा फंक्शन पूर्णपणे एक्झिक्यूट झाल्यानंतर जेव्हा लास्ट लाईन येईल तर तो काय म्हणेल की तुम्ही परत फंक्शनकडे जा. आणि मग काय होईल, आता समजा या एची व्हॅल्यू या फंक्शनमध्ये अल्टर्ड झाली, चेंज झाली, प्लस झालं, मायनस झालं, काही होईल, बरोबर आहे. पण तो काय करेल, डायरेक्ट फायनल आन्सर ट्रान्सफर करेल,
डायरेक्ट फायनल आन्सर ट्रान्सफर करेल. या एची व्हॅल्यू जी मॉडिफाईड झालेली आहे ती एची व्हॅल्यू ट्रान्सफर होईल का? एची व्हॅल्यू ट्रान्सफर होणार नाही. एची व्हॅल्यू ट्रान्सफर होणार नाही. ही एक्सची जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज राहील. म्हणजे आता जर याला यानी व्हॅल्यू दिलेली आहे तर हा परत याला देईल का? नाही देणार. त्याची जी व्हॅल्यू आहे ती ओरिजिनलच त्याची व्हॅल्यू राहील. ओके, सो दिस वन इज अ कन्सेप्ट ऑफ कॉल बाय व्हॅल्यू. अंडरस्टूड? प्लीज नोट डाऊन दिस पॉईंट. म्हणजे तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला हे पॉईंट्स नक्की लक्षात येईल. तसंच तर टेलिग्राम ग्रुपवर आज मी याचं PDF कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सची मी PDF आजच टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहे. सो तुम्ही जॉईन करा. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑलरेडी लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन करा त्याला. ओके, सो आता आपण बघू कॉल बाय रेफरन्स. सो व्हॉट इज मीन बाय कॉल बाय रेफरन्स? इन कॉल बाय रेफरन्स when the function is called by a program, the address of actual arguments are copied to the formal arguments, and that is the formal and actual arguments referring to the same memory location. जसं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की इथे काय झालं, डायरेक्ट व्हॅल्यू पास झाली. एक्सची व्हॅल्यू एमध्ये गेली. एक्सची व्हॅल्यू कुठे गेली? डायरेक्ट एमध्ये व्हॅल्यू चालली गेली. तर या ठिकाणी आता काय होणार, जेव्हा आपण कॉल बाय रेफरन्स बघू, कॉल बाय रेफरन्स जेव्हा बघणार तेव्हा आपण त्याची डायरेक्ट व्हॅल्यू न घेता आपण काय करतो, डिरेक्टली त्याचा ॲड्रेस, त्या व्हेरिएबलचा काय घेणार आहे, ॲड्रेस घेणार. सो ॲड्रेस कसा, या हा जो सिम्बॉल आहे याने ॲड्रेस आपण डिनोट करतो. ॲम्परसँडचं साईन आहे. ओके, तर त्याची डिरेक्टली व्हॅल्यू न घेता आपण त्याचा काय घेतला, रेफरन्स घेतला. म्हणजे हा काय झाला, आता ॲम्परसँड ऑफ एमध्ये काय आहे, या एक्सचा ॲड्रेस आहे. या एक्सचा ॲड्रेस वापरून आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो, बरोबर. सो म्हणजे याने काय केलं, या एक्सचा रेफरन्स घेतला, त्याचा ॲड्रेस घेतला, ॲक्च्युअल व्हॅल्यू यूज केली नाही. सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ कॉल बाय रेफरन्स. म्हणजे कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय, तो ॲक्च्युअल आर्ग्युमेंटचा ॲड्रेस फॉर्मल आर्ग्युमेंट्सला देतो. याला काय म्हणतात, फॉर्मल आर्ग्युमेंट्स, आणि याला काय म्हणतात, ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स. सो ॲक्च्युअल आर्ग्युमेंटचा ॲड्रेस फॉर्मल आर्ग्युमेंट्सला पास करणे त्याला काय म्हणतात, रेफरन्स पास करणे त्याला काय म्हणतात, कॉल बाय रेफरन्स. आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्सची व्हॅल्यू फॉर्मल आर्ग्युमेंट्सला पास करतो त्याला काय म्हणतात, कॉल बाय व्हॅल्यू. ओके, सो याच्यामध्ये तेच सांगितलं आहे की इन कॉल बाय रेफरन्स when the function is called by the program, the address of actual arguments are copied onto the formal arguments, that is formal and actual arguments referring to the same memory location. म्हणजे जे ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स आहेत तिथे काय आहेत, तो पण एखाद्या सेम मेमरी लोकेशनला पॉईंट आउट करतो आहे. आणि ज्याने ॲड्रेस दिला त्याच्याकडे तो ऑलरेडी ॲड्रेसच आहे, तर तो काय करेल, त्याच्याकडे ॲड्रेस जो आहे तो पण त्याच मेमरी लोकेशनला करणार आहे, बरोबर. सो इथे जसं आपण बघितलं की इथे जर ॲड्रेस घेतला तर या एक्सला आपल्याला पॉइंटर व्हेरिएबल बनवावं लागेल. या एक्सला आपल्याला काय करावं लागेल, पॉइंटर व्हेरिएबल बनवावं लागेल. म्हणजे आपल्या इथे काय करावं लागणार आहे, स्टार मार्क करावं लागेल. म्हणजे हा काय झाला, पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबलचा ॲड्रेस आपण ॲम्परसँडनी डिनोट करतो. पॉइंटर व्हेरिएबलचा ॲड्रेस आपण ॲम्परसँडनी डिनोट करतो. सो इथे पॉइंटर एक्स आपल्याला लिहावं लागेल. पॉइंटर एक्स म्हणजे काय, तो पॉइंटर आहे की त्याच्यामध्ये कोणाचा तरी दुसऱ्यांचा ॲड्रेस स्टोअर आहे. सो ॲड्रेस स्टोअर आहे, मग याच्याकडे जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस आपण एला दिला, म्हणजे ए पण त्याच मेमरी लोकेशनला ॲड्रेस करणार आहे आणि एक्स पण काय करणार आहे, त्याच मेमरी लोकेशनला ॲड्रेस करणार आहे. म्हणजे जसं आपण बघितलं की यांनी काय म्हटलं की दे बोथ आर रेफरिंग टू द सेम मेमरी लोकेशन. ते दोघं काय करतात, सेम मेमरी लोकेशनला रेफर करतात. नेक्स्ट पॉईंट इज देअरफॉर चेंज इन द व्हॅल्यू ऑफ फॉर्मल आर्ग्युमेंट्स अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट्स. म्हणजे जर का आपण याच्यामध्ये जर काही बदल केला, चेंज केला, तर तो याच्यावर इफेक्ट करतो, बरोबर आहे. जेव्हा आपण ॲक्च्युअल आर्ग्युमेंटमध्ये डिफरन्स करतो तर तो फॉर्मल आर्ग्युमेंट्समध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकतो, कारण की दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहेत. व्हॅल्यूमध्ये कसं व्हॅल्यू पास करून दिली आणि त्याच्यामध्ये जर बदल जरी झाला तरी काही फरक पडत नाही. पण जर एकामध्ये बदल झाला आणि त्याचा ॲड्रेस दुसऱ्याकडे आहे, सो दुसऱ्याला काय आहे, पहिल्याचाच ॲड्रेस मिळेल ना. सो ॲड्रेस दिलेला असल्यामुळे जर पहिल्या ह्याच्यामध्ये बदल झाला तर काय होते, त्याच्यामध्ये दुसऱ्यावर पण त्याचा
फरक पडू शकतो. जसं आपल्याकडे एखाद्या फ्रेंडचा ॲड्रेस आहे, जर त्या फ्रेंडनी घर बदललं आणि आपल्याकडे तो जुनाच ॲड्रेस आहे आणि आपण जर त्याच्या घरी जायचं म्हटलं तर आपण त्याच्या ॲक्च्युअल जागेवर पोहोचू शकू का? नाही पोहोचू शकणार. आपल्याकडे जो ॲड्रेस आहे त्याच ॲड्रेसवर आपण पोहोचू. म्हणजे त्यांनी चेंज केला त्याचा इफेक्ट आपल्यावर झाला, त्यांनी घर चेंज केलं त्याचा इफेक्ट आपल्यावर झाला. म्हणूनच कॉल बाय रेफरन्समध्ये काय आहे, आपण ॲड्रेस पास करतो, त्याच्यामुळे काय होतं, एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो. सो तिथे त्यांनी तेच म्हटलेलं आहे की जेव्हा चेंज इन फॉर्मल आर्ग्युमेंट्स इफेक्ट द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल आर्ग्युमेंट. म्हणजे काय? सो नेक्स्ट इज द कंटेंट ऑफ व्हेरिएबल दॅट आर अल्टर विदिन द फंक्शन आर रिटर्न टू द कॉलिंग पोर्शन ऑफ द इन अल्टर्ड फॉर्म. म्हणजे इथे काय होते, जेव्हा आपण व्हॅल्यू चेंज होते ती व्हॅल्यू ॲज इट इज पास रिटर्न होते. जसं मागे आपण म्हटलं की एची व्हॅल्यू जर चेंज झाली काय झाली तरी पण ती एची व्हॅल्यू रिटर्न होत नाही. पण जर रेफरन्समध्ये त्या व्हॅल्यूला जर काही अल्टर्ड केलं, चेंज केलं, तर ती चेंज झालेली व्हॅल्यूसुद्धा काय होते, रिटर्न होते. कुठे? कॉलिंग पोर्शनला. जिथून आपल्याला कॉल झाला आहे त्या पोर्शनला ती व्हॅल्यू रिटर्न होते. सो याच्यामध्ये कसं डिफरन्स बिटवीन द कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. राईट डाऊन द डिफरन्शिएट बिटवीन द कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सो दिस वन इज अ कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. व्हेरी मच इम्पॉर्टंट, थोडा कॉम्प्लेक्स आहे, पण तरी तुम्हाला थोडं डिफिकल्ट जात असेल तर थोडं रिवाइंड करून परत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. इफ यू हॅव एनी क्वेरी लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर प्लीज लाईक बटन प्रेस करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. ओके, सो थँक्यू सो मच. वी विल कॅच यू इन नेक्स्ट व्हिडिओ.